तर सकाळी मिस्टर लवकर गेले, टिफिन वगैरे करून झालेला होता, म्हणजे स्वयंपाक सगळा आटोपला होता. आणि एकदा स्वयंपाक आटोपला की मग आपण दुसरे कामं करायला मोकळे होतो. तर आठवड्यातून एकदा असं गॅसची शेगडी आहे आणि ओटा आहे, अगदी स्वच्छ मी घासून घेते. रोज कॉटनच्या म्हणजे जुन्या बेडशीटच्या कपड्यांनी मी पुसून घेत असते. टाईल्स वगैरे आधी घासून घेतली होती. विंडोची जे असते ना फरशी, ती सुद्धा घासून घेतली होती. उजव्या साईडचा काउंटर टॉप तोही मी घासून ठेवलेला आहे. घासून त्याला धुवून घेतला होता आधी. जी शेगडीनं खूप मजबूत आहे. काही दिवस आधी जे गॅस सर्व्हिसिंगवाले येतात ना, ते भैया आले होते. तर ते आता ओळखायला लागले आहेत माझ्या गॅस शेगडीमुळे. कारण त्यांचं ते म्हणणं आहे की मी अशी शेगडी म्हणजे पाहिलीच नाही, एवढी मजबूत. ते नेहमी येतात ना, ते थोडंसं आता आपलं बटन वगैरे खराब होतात, पण बाकी जे मटेरियल आहे, स्टील आहे, ते इतकं मजबूत आहे, खूप छान. आणि आता कितीतरी वर्ष होऊन गेले माझ्या या शेगडीला. तर ते नेहमी म्हणतात की भाभी आपकी शेगडी ना बहुत अच्छी है, बहुत अच्छा क्वालिटी है, और अभी ऐसा क्वालिटी बाजार में बिल्कुल भी नहीं मिलता. तो मैं हमेशा आपको याद करता हूँ आपकी शेगडी से. तर मला खरंच छान वाटतं की जेव्हा मी घेतली होती ना, तेव्हा इतका विचार केला नव्हता की ही वस्तू इतकी टिकेल. मला वाटलं चला नवीन पद्धतीची आहे म्हणून घेतली. 4 गॅसची होती. मिस्टर रेट म्हणजे लवकर ऐकलं त्यांनी, ऑफर वगैरे होतं. तर तेव्हा ही माझी शेगडी मी घेतली होती. यावरती मला 5,000चं सामानसुद्धा फ्री मिळाला होता. ज्युसर होतं, कुकर होतं 5 लिटरचं ॲल्युमिनियमचं, त्यानंतर एक कढाई होती नॉनस्टिकची, तवा, पॅन आणि त्याच्यावरचं झाकण आणि ज्युसर होतं. खूप छान अशा हे मला वस्तू मिळाल्या होत्या आणि त्या वस्तूसुद्धा खूप टिकाऊ, ज्या मी आजपर्यंत वापरत आहे. ज्युसर वापरणं होत नाही, ते वर ठेवून दिलं आहे, पण ते चालू कंडिशनमध्ये आहे. तर असं म्हणजे इतके छान हे आत्ता हल्ली मिळत नाही. आता जी काचेची वगैरे मिळते किंवा वेगळ्या मटेरियलची, त्यापेक्षा ना आपली स्टीलची शेगडी खूप बरी आहे, खूप छान आहे. 4 शेगडीमुळे कामं लवकर होतात. तर बघा गॅसचा ओटा देखील मी घासायला घेतला आहे. सोबतच लायटर, कात्री वगैरे जे आपण रोज यूज करतो ना, या गोष्टींकडे आपलं खूप दुर्लक्ष जातं. तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला क्लीन करायला पाहिजे, कारण यामध्ये मग जर्म्स व्हायला वेळ लागत नाही. लायटर आपण रोज हाताळतो, रोज चिकट हात, तेलकट, तुपकट हात लागतात, मसाल्याचे हात लागतात, कारण आपण त्याला बिचारायला ना खूप इग्नोर करतो. त्याला घेतो, गॅस पेटवतो, तसंच ठेवून देतो आणि कुठंही ठेवतो. म्हणजे खाली ऑइल पडलेलं असेल, पीठ पडलेलं असेल, त्या ठिकाणी त्याला आपण घाईमध्ये टाकून देतो. तर माझी एक सवय आहे की माझा गॅस, मला जर लायटर यूज करून झालं की मी बरोबर त्याच्या जागेवर ठेवते आणि तरी त्याला आधीमध्ये असं क्लीन करत असते. जर छान असतं ना घरामध्ये, की आपलं मन देखील प्रसन्न राहतं. बघा आपण एखाद्याच्या घरी जातो, तेव्हा त्याच्या घरी ना आपल्याला 5 मिनिटं पण घालवण्याची इच्छा होत नाही कधी कधी. अगदी असं वाटतं ना, कधी यांच्या घरातून बाहेर निघेल कधी नाही. का? कारण त्यांच्या घरामध्ये आपल्याला निगेटिव्हिटी वाटते. तर ती का वाटते? कारण त्या घरामध्ये आपल्याला पसारा दिसतो आणि खूप काही असं म्हणजे घाणवाडा दिसत असतो. खूप सगळं मेसी मेसी सगळं असतं, सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात. आणि जी व्यक्ती आहे घरातली ती सुद्धा म्हणजे स्वच्छ किंवा अशी टापटेप दिसत नाही. जरी मॅक्सी असेल किंवा म्हणजे ड्रेस असेल, तरी पण ती व्यक्तीसुद्धा आपल्याला अशी उदासीन वाटते. कारण तिच्यावर तिच्या घराचा परिणाम असतो. ती घरामध्ये स्वच्छता ठेवत नाही, तर ती उदासीन असते आणि आपल्याला मग 5 मिनिटंही बसावं असं वाटत नाही. म्हणजे आपल्याला ती निगेटिव्हिटी येते आणि मग आपण उठून निघायला लागतो.